नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत एका नॉमेनक्लेचर। तुम्हा सर्वांना माहित आहे नॉमेनक्लेचर किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे। एक प्रकारचं जे नॉमेनक्लेचर आहे त्याला म्हणतात कॉमन नेम सिस्टीम, एक प्रकारचं जे नॉमेनक्लेचर आहे त्याला म्हणतात आयुपेशी नेम सिस्टीम। आज आपल्याला कॉमन नेम सिस्टीम बघायची आहे। आता कॉमन नेम सिस्टीम कुणाची बघायची आहे हे पण तितकंच महत्त्वाचं। पहा, आता तुमच्यासमोर मी कॉमन नाव लिहिलेलं आहे। आता कॉमन नेम सिस्टीम नुसार आपल्याला या ठिकाणी काही नावं बघायची आहेत, तर काही नावं आपण बघूया। आणि कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे नॉमेनक्लेचर जे बघायचं आहे ते बघायचं आहे ऍसिड क्लोराईडचं। कुणाचं? ऍसिड क्लोराईडचं। आता ऍसिड क्लोराईडचे एक्झाम्पल जास्त नाहीये, अतिशय थोडक्यात उदाहरण आहेत। मग ऍसिड क्लोराईड नेमका असतो कसा ते पहिल्यांदा आपण बघूया। पहा, आर सी डबल बॉन्ड ओ सी एल, हा कोण झाला? ऍसिड क्लोराईड। COCl याचा अर्थ होतो ऍसिड क्लोराईड। आता ऍसिड क्लोराईडला कॉमन नाव देत असताना काही गोष्टी आपण माहिती करणं फार महत्त्वाचं आहे। एक वाक्य लक्षात ठेवा, जर ऍसिड क्लोराईडला कॉमन नाव द्यायचं असेल तर आपला स्पेशल नाव, मी खास नाव दिलं स्पेशल नाव। एक कार्बन असेल तर फार्म, दोन कार्बन असेल तर ऍसिड, तीन असेल तर प्रोपिओन, चार असेल तर ब्युटीर, पाच असेल तर व्हॅलेर, आणि बेंझिन रिंगला नुसता कार्बन असेल तर बेन्झोन म्हणायचं, बेन्झोन। मग आता ह्या नियमाचा वापर करून आपण कॉमन नाव देऊयात। ओके, बघा एक उदाहरण, HC डबल बॉन्ड OC। ठीक आहे। आता एक महत्वाचं, तुम्हाला नाव लिहायचं आहे। नाव लिहित असताना काय लिहा? पहिल्यांदा तुमचा स्पेशल शब्द लिहा, स्पेशल नेम। कार्बनची संख्या मोजा आणि कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव वापरा। कार्बनची संख्या 1 असेल तर मग फार्म म्हणा, कळलं का? आणि त्याच्यानंतर लिहायचं सफिक्स। मग तुम्हाला माहित आहे ऍसिड क्लोराईड साठी कोणतं सफिक्स वापरतात हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि याच्यासाठी वापरतात वायल क्लोराईड। बघा, ऍसिड क्लोराईड साठी स्पेशल नाव पहिल्यांदा लिहायचं, त्याच्या समोर वायल क्लोराईड घ्यावा। नाव जे का असेल ते तिथं तयार होईल। आता कार्बन किती आहे? 1 आहे। एक कार्बनचं स्पेशल नाव फार्म आहे की नाही, आणि त्याच्यासमोर सफिक्स लिहा वायल क्लोराईड। नाव झालं फार्मिल क्लोराईड। काय नाव झालं? फार्मिल क्लोराईड। अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं नाव या ठिकाणी तयार झालं। या कंपाऊंडचं नाव आहे फार्मिल क्लोराईड। दुसरं एक्झाम्पल, CH3C डबल बॉन्ड OCl। आता ह्याला नाव लिहायचं आहे। तुम्हाला माहित आहे बाबांनो, ह्याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे? मोजा, 1 2। तुम्हाला माहित आहे कार्बनची संख्या जर 2 असेल तर त्या ठिकाणी जो स्पेशल शब्द येणार आहे कोणता येईल? ऍसिड। लिहा ऍसिड, आणि मग पुढे लिहा वायल क्लोराईड। नाव झालं ऍसिटिल क्लोराईड। काय नाव झालं? ऍसिटिल क्लोराईड। अशा प्रकारे अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो। ठीक आहे, पहा, अजून एक बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O Cl, मोजा कार्बन 1 2 3। काय नो? प्रोपिओन हा स्पेशल शब्द आहे। प्रोपिओन पुढे लिहा वायल क्लोराईड, म्हणजे प्रोपिओनिल क्लोराईड। ठीक आहे। CH3 CH2 C डबल बॉन्ड O Cl, मोजा कार्बन 1 2 3 4। काय नो? ब्युटिरल, आणि पुढे वायल क्लोराईड, म्हणजे नाव होईल ब्युटिनिल क्लोराईड। काय? ब्युटिनिल क्लोराईड। आणि अजून एक महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे, पलीकडे लिहितो वाटल्यास मी, इथं पहा, कळलं का? ह्याला C डबल बॉन्ड OCl लिहिलं, एकच अर्थ आहे। आता इथे बेंझिन रिंग आहे, कार्बन आहे, का नाव येते? बेन्झो, आणि पुढे वायल क्लोराईड म्हणजे बेन्झाइल क्लोराईड, असं ह्याचं नाव झालं। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ऍसिड क्लोराईडला कॉमन नाव लिहिता येतं। धन्यवाद।